माजी विधान परिषद आमदार दीपक साळुंखे यांच्या मुलीचा मानसिक आणि शारीरिक असा छळ करण्यात आला होता आणि त्या संदर्भातच गायकवाड कुटुंबियांवरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे। मात्र याच गायकवाड कुटुंबियांना जेलमधून बाहेर काढण्यासाठी जालिंदर सुपेकर यांनी 500 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची बाब आता समोर आली आहे। साळुंखे यांनी गायकवाड कुटुंबियांच्या विरोधामध्ये कंप्लेंट दिली होती, त्यानंतर त्यांना आता कारखान्यामध्ये सुद्धा पाठवण्यात आलेलं आहे। मात्र याबाबत बोलताना माजी विधान परिषद आमदार यांनी या सगळ्या बाबी न्यायप्रविष्ट असल्यामुळे सगळ्या गोष्टी मी बोलू शकत नाही असं म्हटलंय। मुलीच्या आईनं बघितलं तिला तर तिच्या सगळ्या अंगावर चटके पडले, सगळे सिगरेटचे चटके, तिचा एक मारून तिचा एक कान निकामी झालेला होता। अशा अनेक क्रूर गोष्टी माझ्या मुलीच्या बाबतीत घडल्या, परंतु लवकरच माझ्या मिसेसने ते बघितलं, त्यामुळे कुठंतरी माझ्या मुलीला न्याय मिळेल अशी परिस्थिती निर्माण झाली आणि आमचा न्याय देवतेवर, प्रशासनावर विश्वास आहे।